पाटील साहेब नमस्कार. हा नमस्कार साहेब बोला. हा मी अभिलाल दादा बोलतोय, आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष. हा बोला साहेब. हा म्हटलं युवा कार्य प्रशिक्षण मुख्यमंत्री योजनेअंतर्गत 11 महिने प्रशिक्षण केलं आम्ही, पण 1,75,000 तरुणांनी. बर. आणि त्यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी परमानंट करण्याचं सार्वजनिक भाष्य केलं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. परंतु 6 महिन्यात परमानंट करण्याचं एकनाथ शिंदे जे बोलले, हा त्यानंतर 5 महिने आम्हाला वाढवून दिलं देवेंद्र फडणवीसांनी. एकूण आमचं 11 महिना प्रशिक्षण झालं. हा आणि 11 महिना झाल्यानंतर आम्ही आता असं म्हणतोय की जसं तुम्ही भाषा केली बुवा परमानंट करू, आमच्याकडे एक 4.5 GR असा आहे की आमचं जर काम चांगलं असलं, आम्ही इच्छुक असलो किंवा आस्थापनाने इच्छुक असले तर आम्हाला त्या तिथं घेऊ शकते. हो. परंतु आमचं काम चांगलं होतं आणि विशेषतः वर्ग शिक्षक म्हणून येतात तिसरीच्या वर्गावरती माझं स्वतःचं नाव कॅटलॉग वरती वर्ग शिक्षक म्हणून मुख्याध्यापकांसोबत लागलेलं आहे. हा त्याच्यावर मुख्याध्यापकांचा सही शिक्का पण आहे. हा म्हणजे आपल्याला हुद्दा लागला बुवा. हो. आणि त्यामुळे माझा एक दावा आहे की आपल्याला कागदोपत्री जर वसती शाळेमध्ये जे शिक्षक होते 12वी आणि पदवीधर त्या तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन कोर्टामार्फत त्यांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत घेतलेलं आहे. ऍप केलेले आहेत, समाविष्ट करून घेतले त्यांना. बरोबर आहे. मग त्याच प्रकारे जर समजा आमचं सुद्धा जे 12वी पदवीधर जे तरुण आहेत त्यांचं शिक्षण घेऊन आणि डीएड बीएडचे जे त्यांचं पोर्टल वगैरे सगळं पोस्टाद्वारे करून आम्हाला सुद्धा समावेश करू शकतात. हा हा बरोबर. असं मला वाटतं. आणि त्यामध्ये आपल्याला जर म्हटलं मी 16 दिवस अन्नत्याग उपोषण केलं या रोजगार मिळावा तरुणांना म्हणून, त्याच्यासोबत मी पण 16 दिवस अन्नत्याग करून 3 दिवस परत धरणे आंदोलन केलं. मुख्यमंत्री महोदय धुळ्याला आले त्यावेळेस गोपनीय शाखाकडनं मला सांगण्यात आलं की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला भेट देणार आहेत, परंतु ते काय भेटू शकले नाही देवेंद्र फडणवीस साहेब. त्यानंतर आता 7 दिवसापासून 8 ऑक्टोबर पासून तर आजपर्यंत आज 7वा दिवस हे मी काळी दीपावली धरणे आंदोलन करत आहे. बर. पण तरी आज शासन एवढं म्हणजे 7 आणि 3 10 आणि ते 16 दिवस अन्नत्याग एवढं 26 दिवस बलिदान देऊन शासन लक्ष द्यायला तयार नाही. हा हा तर आपल्याकडनं जर आम्हाला सहकार्याची भावना भेटली तर